हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर चला मग फर्स्ट आपण निफ्टीचा चार्ट बघूया। तर निफ्टीमध्ये आपण काही दिवसापासून बघतच आहोत की इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेलं होतं आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। ब्रेकआउट आल्यानंतर इथं बघा, इथं निफ्टीने कन्सोलिडेशन केलं आणि ब्रेकडाऊन आलं। ब्रेकडाऊन आल्यानंतर आता निफ्टीचा टार्गेट 23,279 पर्यंत निफ्टी हे येऊ शकते। हा निफ्टीचा डेली चार्ट आहे। नंतर पुढचा इंडेक्स आहे बँक निफ्टी। बँक निफ्टी मध्ये एक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं आणि इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला होता। ब्रेकआउट आल्यानंतर बँक निफ्टीने इथे कन्सोलिडेशन केलं, तेव्हा सपोर्ट सपोर्ट कन्सोलिडेशन केल्यानंतर इथं ब्रेकडाऊन आला। ही ट्रेड लाईन ब्रेक केली आणि ब्रेकडाऊन आल्यानंतर 49,687 हे टार्गेट येण्याची बँक निफ्टी मध्ये शक्यता आहे आणि हा बँक निफ्टीचा डेली चार्ट आहे। नंतर पुढचा इंडेक्स आहे मिड कॅप इंडेक्स। मिड कॅप इंडेक्स मध्ये आतापर्यंत आपण बघत आलो होतो, इथं सपोर्ट रेजिस्टन्स आपण काही काढलेलो होतो आणि इथं बुलिश होतो आणि इथं कोणत्याही प्रकारचा इथं रेजिस्टन्स मिड कॅप निफ्टीने क्रॉस केलेला नाही आणि इथं क्रॉस न करता इथं ब्रेकडाऊन आलेला आहे आणि 56,000 पर्यंत मिड कॅप निफ्टी येण्यास तयार आहे। पुढचा इंडेक्स आहे स्मॉल कॅप इंडेक्स। तर स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये बघा, इथं सुद्धा आपण सपोर्ट रेजिस्टन्स काढलेले होते। इथं बघा रेजिस्टन्स 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 आणि इथं रेजिस्टन्स ब्रेक न करता इथं बघा ब्रेकडाऊन आलेला होता आणि 17,750 पर्यंत मिड कॅप निफ्टी येण्यास तयार आहे, स्मॉल कॅप निफ्टी येण्यास तयार आहे। नंतर आता ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत। तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे त्रिवेणी इंजिनिअरिंग। त्रिवेणी इंजिनिअरिंगचा हा डेली चार्ट आहे आणि इथं डेली चार्ट आहे आणि इथं राउंडिंग बॉटम पॅटर्न हा बनलेला आहे। इथं रेजिस्टन्स आणि इथं बघा रेजिस्टन्स फेस केल्यानंतर इथं ब्रेकआउट आलेला आहे। व्हॉल्यूम जबरदस्त आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 494 रुपये 30 पैसे। तुम्ही 480 चा स्टॉप लॉस लावू शकतात। 520 रुपयाचा तो टार्गेट आहे। स्टॉकचं नाव आहे त्रिवेणी इंजिनिअरिंग। नंतर पुढचा स्टॉक आहे इंडिगो इंटरग्लोब एव्हिएशन हा पुढचा स्टॉक आहे। तर इंटरग्लोब एव्हिएशन मध्ये हा डेली चार्ट आहे आणि यामध्ये एक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं आहे। तर इथं बघा रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। हा सपोर्ट 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे। स्टॉकची प्राइस आहे 4612 रुपये। स्टॉकला टार्गेट तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता 4500 रुपये आणि स्टॉकचं टार्गेट आपण घेऊ शकतो 48 रुपयापर्यंत स्टॉक जाण्यास तयार आहे। तर पुढचा स्टॉक बघूया। पुढचा स्टॉक आहे ऍक्सिस टेक। ऍक्सिस टेक मध्ये एक चॅनल पॅटर्न बनलेला आहे। हे बघा एक चॅनल पॅटर्न आहे आणि इथं रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट येण्याचा प्रयत्न करत आहे। इथं सपोर्ट 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 आणि व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आहे। स्टॉकची प्राइस आहे 628 रुपये। स्टॉकला तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता 620 रुपये आणि स्टॉक हा 700 रुपयापर्यंत जाण्यास तयार आहे। स्टॉकचं नाव आहे ऍक्सिस टेक आणि हा एक वीकली चार्ट आहे। नंतर आपण आता हे पूर्ण स्टॉक बघितले आहे। आज 3 स्टॉक मिळाले, त्रिवेणी इंजिनिअरिंग, इंडिगो आणि थर्ड स्टॉक आहे ऍक्सिस टेक। नंतर निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टीचा बघितला, मिड कॅप बघितला, स्मॉल कॅप बघितला। तर असे ब्रेकआउटचे स्टॉक बघायचे असते तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।